बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी ओला दुष्काळ जाहीर करा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मागणी। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये पावसाचा धुमाकूळ, पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान, सोयाबीन पीक पाण्याखाली। साताऱ्याच्या खटाव माणमध्ये पावसाचा कहर, येरळवाडी धरणातून तब्बल 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, शेतीचं मोठं नुकसान। धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावात पावसाचा जोर कायम, नदीवरील पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला। सोलापूरच्या माढा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं, आमदार अभिजित पाटील यांनी केली अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। राज्यातील काही भागात मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण, सकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। भंडाऱ्यात दमदार पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ उडाली, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचे अडथळे। अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस, पावसामुळे अनेक ओढ्यांना नद्यांना पुराचं स्वरूप, पाथर्डी तालुक्यातील मढी येथील पूल वाहून गेला। अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त, शेताला तळ्याचं स्वरूप आलंय। वाशिममध्ये पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान, शेतकऱ्याकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। सांगोला तालुक्यात पावसाचं थैमान, माहीम गावातील ओढ्यात 2 तरुण वाहून गेले, शेतीसह लोकवस्तीत शिरलं पाणी। नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे शेतकरी मात्र चिंतेत। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे सोनल प्रकल्प ओव्हरफ्लो। बुलढाण्यात अतिवृष्टीमुळे 2,58,000 क्षेत्र बाधित, पावसामुळे कापूस सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी, मंठा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान, तातडीने पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। हिंगोलीच्या विस्तार अधिकाऱ्याची बढती रद्द करण्याच्या मागणीकरता नागरिकांचं उपोषण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू, गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती कशी मिळते, सवाल उपस्थित। पैठणमध्ये कला केंद्र बंद करण्याकरता नागरिक आक्रमक, बंद न केल्यास सरपंचासह ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा। आज 2025चं शेवटचं सूर्यग्रहण, ग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 24 मिनिटं, भारतात मात्र सूर्यग्रहण दिसणार नाही। शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात, गोव्यातील महालक्ष्मी देवीच्या भव्य सजावट आणि विद्युत रोषणाईने करण्यात आली आहे। तुळजापुरात नवरात्र उत्सव काळात AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार, गर्दीचं नियंत्रण, भाविकांची संख्या, हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचं काम AI टेक्नॉलॉजी असलेल्या कॅमेऱ्यातून करण्यात येणार। वाशी येथील बेकायदा इमारतींबाबत उच्च न्यायालयाच्या प्रश्नाला सरकारची बगल, स्पष्टीकरणाऐवजी याचिकेवरच ठेवलं बोट। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी घेतला आईस्क्रीमचा आस्वाद, उद्याही अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, माजी नगरसेवकांच्या घेणार भेटीगाठी। रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपक्रम, दी बेंगाल फाईल्स चित्रपटाचं महिलांसाठी मोफत प्रदर्शन करण्यात आलं। नाशिकमध्ये नमो युवा रनचं आयोजन, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने नमो युवा रनचं आयोजन, नमो युवा रनचं मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन। बीडमध्ये देखील नमो युवा रनचं आयोजन, स्पर्धेला मंत्री पंकजा मुंडे यांनी दाखवला हिरवा झेंडा,
स्पर्धेला बीड शहरातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. तर साताऱ्यात नमो युवा रन 2025ला जबरदस्त प्रतिसाद. 2000हून अधिक स्पर्धकांसह शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे स्पर्धेत सहभागी. डोंबिवलीत रंगणार रासरंग शारदीय नवरात्रोत्सव. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून डीएनसी रोडवरील शाळेच्या मैदानावर होणार सोहळ्याचं आयोजन. मध्य रेल्वेच्या कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामासाठी ब्लॉक सलग 3 दिवस विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार. ब्लॉक कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम दिसणार. पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव सप्टेंबर अखेरीस होणार निवृत्त. दिल्ली ते मुंबई अशी लोको पायलट म्हणून केली शेवटची सफर. मुंबईकरांना वाढीव पाण्याचा दिलासा. भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात उभारणार नवा प्रकल्प. 2000 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी जलशुद्धीकरणाची क्षमता. अमरावती शेतकऱ्यांच्या विविध मागणीकरता बच्चू कडू आक्रमक. 28 ऑक्टोबरला बेमुदत आंदोलन करणार. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. ठाणे जिल्ह्यातील माल वाहतुकीला रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंतच परवानगी देण्याचा निर्णय मागे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप. सूत्रांची माहिती. रत्नागिरीच्या लांजात गृहिणीने घराच्या अंगणात फुलवली झेंडूच्या फुलांची बाग. 500 झेंडूंच्या लागवडीत मिळालं 20,000 रुपयांचं उत्पन्न. बर्फाच्या किमतीत प्रतिटन 65 रुपयांची वाढ. परिणामी मासळीचे दरही वाढणार असल्याचं मत्स्य व्यावसायिकांचं मत. मासे खवय्यांना अधिक किंमत मोजावी लागणार. पुण्यात देवीच्या शक्तीस्थळ दर्शनाकरता विशेष पर्यटन बस ठेवा. भाविकांनी लाभ घेण्याचं पीएमपीचं आवाहन. रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक. आरक्षण बचावाकरता आदिवासी समाज आक्रमक 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा. हिंगोलीच्या बेलोरा गावात भर पावसाळ्यात महिलांची पाण्यासाठी भटकंती. पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा. कुळगाव, बदलापूर, बजबजपुरी असुविधांमुळे नागरिकांची दुर्दशा. उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे. सांडपाण्याचा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशाला विकासकाने 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे न्यायमूर्तींचे आदेश. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती. आंबोली परिसरात पसरली धुक्याची चादर. आंबोलीतील मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. जीएसटी नंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर. रेल नीर पाण्याच्या बाटलीची किंमत कमी. रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये मिळणारं रेल नीर पूर्वीपेक्षा होणार स्वस्त. भांडूप संकुलात 438 झाडांची यशस्वी पुनर्लागवड. रूट बॉल पद्धतीमुळे झाडे जगण्याचा दर 100%. तानसा तलावाच्या पायथ्याशी 10,000 झाडांची लागवड. ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. मोहनलाल यांच्या चित्रपटांनी आणि योगदानाने भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेलं. रत्नागिरीत समाजसेवक आणि आरटीआय कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी गोवा बंदची हाक. हल्ल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानमधून मोर्चा काढून सरकारला घेरण्याचा प्रयत्न होणार. अहिलानगरमध्ये कारखान्यात देवीच्या मूर्तीवर शेवटचा रंगाचा हात फिरवण्याची लगबग सुरू. मूर्ती खरेदी करण्याकरता भाविकांची लगबग. चंद्रपुरात सिराळा, मसाळा आणि नवेगाव गावातील नागरिकांचं आंदोलन. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सुविधा न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक. दुर्गापूर कोळसा खाण कार्यालयासमोर आंदोलन. व्यवस्थापनासाठी आजची मुदत. पनवेलमध्ये जमीन हडपल्याप्रकरणी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. तहसीलदारांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित. तत्कालीन तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. रत्नागिरीत स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात ठाकरेंची शिवसेना. महावितरण कार्यालयावर काढणार मोर्चा. 23 सप्टेंबरला कार्यालयावर धडक मोर्चा. उत्तर प्रदेशातील कानपूरचे पडसाद ठाण्यात उमटले. मुंब्र्यात मुस्लिम समुदायाचं आंदोलन. उत्तर प्रदेश सरकार विरोधात आंदोलन. पैठणमध्ये छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीकरता तहसील कार्यालयासमोर आंदोलन.
बेरोजगारांना एसटी मध्ये मिळणार 30,000 रुपयांची नोकरी. एसटी ताफ्यात 8,000 नवीन बस गाड्या दाखल होणार. म्हाडाच्या मुंबईतील दुकानांच्या ई लिलावाकडे मुंबईकरांची पाठ. 149 पैकी केवळ 70 दुकानांचाच ई लिलाव पूर्ण. 49 दुकाने रिक्त राहील. मुंबई महापालिका बँक निवडणूक खटल्याला तारीख पे तारीख. पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी. महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशात अव्वल. रश्मी शुक्ला यांचं मत. चिखलीत इंद्रायणी काठी 2 एसटीपी उभारणार. नदीचं प्रदूषण कमी होणार. अखेर मच्छीमारांच्या बर्फाच्या दरात 20 रुपयांची घट. मच्छीमारांना दिलासा. प्रतिटनामागे 85 ऐवजी 65 रुपयांवर तोडगा. भाईंदरमध्ये साई पार्क मंडळाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात नवघरच्या माऊलीचा आगमन सोहळा केलाय. मंडळातील कार्यकर्त्यांनी रांगोळ्या काढत फुले उधळत आई माऊलीचं केलं स्वागत. तर नेरळ खोपोली लोकल सेवा रद्द. सलग 3 दिवस कर्जत यार्ड या ठिकाणी ब्लॉक. नवीन वर्षात स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं वक्तव्य. राणीच्या बागेत सिंहाची प्रतीक्षा कायम. मुंबईकर सिंहाच्या प्रतीक्षेत. गारगाई धरण अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेत. वन विभागाच्या परवानगीची अद्याप प्रतीक्षा. ठाणे जिल्ह्यात पुन्हा दिवसा अवजड वाहतुकीस मुभा. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढली नवीन अधिसूचना. यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर थकीत मानधन आणि पुनर्नियुक्तीच्या मागणीकरता योगा शिक्षकांचं धरणे आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा पार पडला 28वा दीक्षांत समारंभ. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. विद्यापीठासाठी 700 प्राध्यापकांची भरती. गडचिरोलीत आष्टी ते आल्लापल्ली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत माणूस मृत्युमुखी. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाउंट हॅक. शिंदेच्या टीमकडून हे अकाउंट पुन्हा मिळवण्याकरता प्रयत्न. अकाउंट पुन्हा एकदा रिकव्हर झाल्याची माहिती समोर. अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं दौरा महत्त्वाचा. यावेळी महामेट्रोच्या पुढील कामकाजाविषयी घेतली आढावा बैठक. लक्ष्मण हाकेंना राजू वाघमारेंचा सल्ला. ओबीसींच्या मागण्या सीमित असू द्या. एसटी आरक्षणाकडे बघण्याचा प्रयत्नही करू नका. समाजात तेढ निर्माण करण्याचा हाकेंचा प्रयत्न असल्याचा आरोप. सिंधुदुर्गात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ आंदोलन. पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राज्यातील पालकमंत्र्यांच्या घरात घुसण्याचा इशारा दिला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास अहिराणी शैलीत दिलं उत्तर. जामखेडच्या आमसभेत रोहित पवारांचा संताप. हा तुमच्या बापाचा पैसा नाही. रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं. गटार योजनेचं काम निकृष्ट. नागरिकांच्या तक्रारी. ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा. शिवभोजन थाळी योजनेकरता 200 कोटी रुपये मंजूर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण. ठेकेदाराच्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाणी. काही पत्रकार जखमी. छगन भुजबळांनी जखमी पत्रकारांची रुग्णालयात जाऊन केली विचारपूस. अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरेंचं मार्गदर्शन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून बांधणी भक्कम करा. स्थानिक पातळीवर व्हावी या संदर्भात विचार करा. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश. पत्रकारांना मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे कठोर कारवाईचे आदेश. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन. मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे दिले आदेश. मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूर दौऱ्यावर. जनसंवाद कार्यक्रमाला बावनकुळेंची हजेरी. बावनकुळेंनी एकही व्यक्तीची समस्या ऐकली नाही. आम आदमी पक्षाचा आरोप.
पोलीस दलात केंद्राकडून हस्तक्षेप होत नाही, डीजी असलेले निवृत्त अधिकारी बोलतात ते चुकीचं. मीरा बोरवणकरांच्या मुलाखतीसंदर्भात स्पष्टीकरण. 11 वर्षात 8 वर्ष 5 महिने गृह खातं माझ्याकडे होतं, तसा हस्तक्षेप नसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. शिंदेंची जोगेश्वरी स्पोर्ट्स क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची चर्चा. विभागातील कामावर भर देण्याच्या शिंदेंच्या सूचना. शिवसेना नोंदणीवर भर द्या, पदाधिकाऱ्यांना सूचना. प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नावर जोर देण्याचे आदेश. वाशिमच्या रिसोड शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ. पोलिसांनी 72 तासात मोबाईल चोरी केली उघड. 7,34,000 मोबाईल जप्त, आरोपी अटकेत. सिंधुदुर्गच्या झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. या प्रकरणातील 5 संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय, तर आरोपींकडून 27 एटीएम कार्ड, 4 मोबाईल कार्ड आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलंय. अमरावतीत पोटे आयुर्वेदिक कॉलेजच्या नर्सवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. परिसरात एकच खळबळ. मालेगावच्या गिंगाव फाटा परिसरात गांजाची तस्करी उघडकीस. मालेगाव पोलिसांची कारवाईत 15 किलो गांजा जप्त. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आरोपी जेरबंद. आरोपीला अमरावतीतून अटक. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. तर धाराशिवमध्ये कला केंद्र विरोधात पोलिसांची कारवाई. एका कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द. 5 कला केंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल. नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. शिरूरच्या सासवडच्या नागरी सहकारी पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा. तब्बल 65 लाखांचा कर्ज गैरव्यवहार झाल्याचा आरोप. पतसंस्थेच्या संचालक आणि व्यवस्थापकासह 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. तर रत्नागिरीत सुरक्षा तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांच्या कपड्यात सापडला 10,000 रुपये किमतीचं ई सिगारेट. एका युके नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल. लातूरच्या औसा रोड परिसरात दिवसाढवळ्या रोकड लंपास. वर्दईच्या ठिकाणी चोरी झाल्याने एकच खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. नागपूरमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 सख्ख्या भावांना अटक. आरोपींकडून 50 वाहने आणि 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. तर भिवंडी शहरातील 10 किलो गांजाने भरलेली सुटकेस जप्त. संशयितास पोलिसांनी घेतलं ताब्यात. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नवी मुंबईतील तळोजामध्ये 17 वर्षीय तरुणीची हत्या. घरगुती वादातून अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या. आरोपी हा मृत मुलीच्या मावशीचा पती. फेज 2 मधील आसावरी सोसायटीत धक्कादायक प्रकार. पोलिसांनी आरोपीला केली अटक. लंडन, ब्रसेल्स आणि बर्लिनसह युरोपमधील अनेक प्रमुख विमानतळांवर एकाच वेळी झालेल्या सायबर हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट. या हल्ल्यामुळे विमानतळांवरील चेक इन आणि बोर्डिंग प्रणाली पूर्णपणे ठप्प. प्रवाशांची विमानतळांवर मोठी गर्दी. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ. सर्व हत्तींना जेरबंद करून वनतारामध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरू. सायन पनवेल महामार्गावर भरधाव ट्रक पलटी. फळ बाजारात विक्रीसाठी जाणारा ट्रक पलटी. नवी मुंबईतील सानपाडा येथील घटना. नवी मुंबई रिक्षाचा अपघात. अचानक ब्रेक मारल्यानं रिक्षा उलटली, तर अपघातात रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत. आज भारत आणि पाकिस्तानचा सामना. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना. रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचं उद्घाटन. समुद्री प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक. किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज. शोभाताई फडणवीस यांनी उघडकीस आणलं प्रकरण. महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामसभेत कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीविषयी चावडी वाचन करावं. धाराशिवमध्ये सुनील नागणे यांचं जिल्हाधिकारी यांना निवेदन. नवी मुंबईत भाजपकडून नमो युवा रन मॅरेथॉनचं आयोजन. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचा स्पर्धेत सहभाग.
कोल्हापुरात आपट्याच्या पानांवर रेखाटली दुर्गा माताचं रूप. योगेश मोरे यांनी काढली अनोखी कलाकृती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.